तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव सुनील गंगाराम इंगळे, गाव कडळी, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली. बरं, आपण हे धन्वंतरीचं व्यवस्थापन जवळपास सुरुवातीपासून केलेलं आहे. सुरुवातीपासूनच केलेलं आहे, प्रक्रियापासून. बेन प्रक्रिया, खताचं व्यवस्थापन, आपलं आरपीएस बॅक्टोरिज, आरपीएस सॉइल गार्ड अशा ड्रिंचिंग केलेल्या आहे. त्यानंतर फवारणी 1 का 2 घेतलेली आहे तुम्ही? 3 घेतलेले आहेत. 3 फवारण्या घेतल्या, त्यामध्ये आरपीएस मायक्रोरिच वापरलेले कंपल्सरी. तर आज आपल्या दिनांक आहे, आज दिनांक 21 नोव्हेंबर 2025 आणि हळदीची लागवड किती तारखेची आहे? 17 जूनला. 17 जून, म्हणजे जवळपास 5 महिने 3-4 दिवस पूर्ण झालेले. बरं, या हळदीमध्ये आज आपण काय बदल झालेले हे जाणून घेऊ आपण. हे दिनांक झालेले येते समोरच येते. हे आज आपण कुठून काढलेलं हे पण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आपण व्हिडिओ घेतलेला आहे त्या संदर्भात. बरं, ही हळदीची कोणती व्हेरायटी आहे? कृष्णा सेलम आहे. कृष्णा सेलम. उलटा कर. किती फुटवे निघले होते ते मोजा बरं. 1 2 3 4 हे झालं. हे इकडे 4 5 फुटवे सरासरी. आणि सरासरी आपल्या हळदीला कमीत कमी जास्तीत जास्त किती फुटवे? जास्तीत जास्त 5 7 त्या 7 पर्यंत. कमीत कमी 2 3 4 5 6 7 आहे की नाही? बरं, हे जे आता तुम्ही धन्वंतरीच्या व्यवस्थापनातून आलेला रिझल्ट पाहता, या विषयात तुम्ही समाधानी आहे का? याचे रिझल्ट नंबर 1 वाटले आम्हाला. बरं, जे आपला खर्च आहे, खर्च आतापर्यंत सरासरी किती झाला? औषधीचा जास्त काय नाही, पण 7-8 हजार पर्यंत झाला. 7-8 हजार रुपयाचे धन्वंतरीचे औषधं वापरले, त्यामध्ये 10-15 हजार रुपयाचे रासायनिक खतं वगैरे आणि रासायनिक औषधं वापरले, आहे की नाही? 20-25 हजाराच्या दरम्यान. 20 ते 25 हजार रुपये खर्च. आपण सरासरी प्रत्येक शेतकऱ्याला आपण हेच सांगतो धन्वंतरीच्या माध्यमातून की आपला रासायनिक खर्च हा कमी होतो आणि उत्पादन हे आता आपल्या डोळ्यासमोरच आहे. बरं, ह्या आता इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला राहील की बाबा धन्वंतरीचे औषधं चांगले आहे, याचे रिझल्ट मिळतात का? आपण या शेजाऱ्या पाजाऱ्याला बरंच लोकांना सांगितलं, हे प्रोडक्ट आपल्याला चांगले वाटले, त्याला घ्या म्हणलं, त्याला बरं वाटलं आपल्याला. बऱ्याच लोकांना घेतले पण, आहे ना? तर आता आपण या धन्वंतरीच्या व्यवस्थापनात समजा समाधानी आहे बिलकुल 100%. समाधानी 100%. आता याच्यानंतर आपण ज्यावेळेस हळद काढायचा पिरियड येईल त्यावेळेस आपण इतर शेतकरी बांधवांना दाखवू. धन्यवाद.